हाय हॅलो नमस्ते, मी सुवर्णा तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजची व्हिडिओची सुरुवात ही माझी सकाळी मॉर्निंगपासून म्हणजे सकाळी स्कूलला उत्कर्षला जायच्या आधीपासूनच सुरू झालेली आहे. तर इथे उत्कर्षने सांगितलं होतं मला थालीपीठ बनवून दे. तर उत्कर्षसाठी मी ते थालीपीठ बनवत आहे आणि फ्रूटमध्ये मी त्याला डाळिंब देणार आहे. तर पहिला पराठा केला मी, थालीपीठ केलं, पण ते छोटं झालं आणि नंतर 2च मी बनवले होते त्याच्या डब्यापुरते. तर दुसरावाला खूप मोठा झाला, कारण की म्हटलं चला 3 बनवत बसण्यापेक्षा पटकन एकच मोठा बनवूया, कारण की मला अजून त्याच्या कपड्याला प्रेसही करायचं होतं. कारण की मी काल व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला मी ड्रेस धुतलेला आहे आणि हा त्याच्या नेक्स्ट डेचा व्लॉग आहे. तर इथे मी पराठा बनवून घेतला आहे आणि दुसरा पराठा थंड होण्यासाठी ठेवला आहे आणि आता इथे डाळिंबही सोलून घेणार आहे मी. एक साईडला पराठाही भाजून घेते आणि नेमकं गॅस कमी केल्यामुळे पराठा भाजला नाही व्यवस्थित, म्हणून मग पुन्हा थोड्या वेळ थांबली, तोपर्यंत डाळिंब सोलून घेतलं. जरा वेळ थांबले आणि डाळिंब सोलून घेतलं तोपर्यंत. आणि उत्कर्षने 2 दिवसापूर्वी पण पराठे खाल्ले होते, त्याला ते खूप आवडले होते आणि त्याने पुन्हा जिद केली की मम्मा मला तसं किंवा वेगळं असं थालीपीठच बनवून दे. आणि त्याच्या बाबांनी शेव आणली होती, ती त्याला शेव खायची होती. तर तो बोलला मला थालीपीठ दे, शेव दे आणि शेवच दे, मला हे नको देऊ, व्हाईट चटणी नको देऊ, कारण की व्हाईट चटणी डब्यातून सांडते. तर म्हटलं ठीक आहे, म्हटलं शेव टाक थोडीशी आणि थालीपीठ दे. थालीपीठ मस्त तिखट असे तूप लावून वगैरे बनवलं होतं. तर त्याला ते खूप आवडलं सुद्धा, कारण की मी व्हॉईस ओव्हर नंतर करते व्हिडिओला, त्याच्यामुळे मला माहिती आहे त्याला ते आवडलेलं आहे. आणि इथे रात्री धुतलेला ड्रेस होता ना तर मी गरम पाण्यामध्ये भिजू घातला होता, त्याच्यामुळे ना कपड्यांवर खूप अशा घड्या पडल्या होत्या, त्याच्यामुळे प्रेस केल्याशिवाय पर्याय नव्हताच. तर इथे मी कपड्यांना प्रेस करून घेत आहे. सकाळी आम्ही जवळजवळ 5:30ला उठलो होतो आणि 5:30ला मग सकाळी सगळेच कामं पहिली बाकी होती आणि बाकी आता पहिलं उत्कर्षचं आवरून द्यायचं, त्याच्यानंतर उत्कर्षचे बाबा त्याला सोडवायला जाणार. तर इथे मी त्याच्या ड्रेसला इस्त्री करून देते आणि ही इस्त्री जी आहे ना मी डीमार्टमधून घेतलेली आहे, 550-600च्या दरम्यान. याच्या आधी एक इस्त्री घेतली होती, डीमार्टमधूनच घेतली होती, पण त्या डीमार्टच्या म्हणजे अशीच इस्त्री होती दुसरी. त्या इस्त्रीमुळे ना उत्कर्षचे जवळपास 2 ड्रेस असेच व्हाईट ड्रेस जळाले होते, त्याच्यामुळे 2 ड्रेस खराब झाले होते. ती इस्त्री मला बिलकुल परवडली नाही, कारण की उत्कर्षच्या ड्रेसचेच 1200-1300 रुपये होतात नुसते पॅन्ट आणि शर्टचे आणि टाय आणि एक बेल्ट, आणि ती इस्त्री मला बिलकुल परवडली नाही. 2 ड्रेस त्याचे खराब झाले असेच. उत्कर्ष बाबांनी एक ड्रेस खराब केला, मी केला, कारण की त्याचं ना जे हे होतं, गरम होते ना ती खूप होते, त्याचं जे काही हे आहे टेम्परेचर ते कमी जास्त होतच नव्हतं, एकच राहत होतं. आणि ते उत्कर्ष आवरत होता. उत्कर्षला टाय लावता येत नाही म्हणून टाय लावून दिला होता, बटन लावून दिलं वरचं जे खूप टाईट आहे, आणि इथे तो त्याचा आवरतो आहे, बेल्ट लावून घेतो. मला विचारतो ना आता मम्मा हा बेल्ट कसा लावू, कारण की हा बेल्ट त्याला नवीन घेतलेला होता, तर हा बेल्ट काय तो जास्त वापरत नव्हता, त्याच्यामुळे त्याला माहीत नव्हतं कसा लावायचा. हा जरा थोडा चेंज झालेला आहे, नवीनमध्ये आलेला आहे. तर इथे तो बेल्ट लावून घेतला त्याने आणि तो स्वतःचा आवरत होता. आणि त्याचा डब्बा वगैरे मी भरून खिडकीमध्ये ठेवला होता. आणि त्याचं आवरून झाल्याच्यानंतर लगेच उत्कर्ष बाबांसाठी मी भाजीला फक्त वांगंच होतं आणि मग वांगं होतं तर म्हटलं चला नुसतं फ्राय वांगं बनवावं. तर मग मी एक कांदा टाकला आणि वांगं फ्राय करून घेतलं फक्त त्याच्यामध्ये, आणि वरून मसाले टाकले, कोथिंबीर टाकली, अशी फ्राय सुक्की भाजी बनवली. म्हटलं खाल्ली त्यांनी तर ठीक आहे, नाही तर डब्बा जरी घेऊन गेले तरी चालेल, अशी भाजी सुक्कीच भाजी बनवली होती, त्यांच्यापुरतीच बनवली होती. तर इथे माझी भाजी बनवून झालेली आहे आणि डाळिंब जे सोललं होतं ना उत्कर्षला डब्याला काही दिलं होतं, आणि जे राहिलं होतं ते उत्कर्ष बाबांसाठी मी साईडला काढून ठेवलं होतं. म्हटलं जेव्हा जेवतील ना तेव्हा ते डाळिंब पण खातील, आणि त्याचबरोबर खजूरही ठेवलं होतं त्यांना काढून.
त्यांना काही स्वतःहून दिलं तर ते खातात, नाही तर खात नाही. आणि त्याचबरोबर मी पण 1 ग्लास आणि 1 खजूर खाल्ली होती. 1 ग्लासभर पाणी पिली आणि 1 खजूर खाल्ली. त्याच्यानंतर उत्कर्ष बाबा जेव्हा उत्कर्षला सोडून आले स्कूलमध्ये, तेव्हा येताना त्यांनी माझ्यासाठी पुन्हा केळी, नारळ पाणी आणि लसूण घेऊन आले होते. लसूण 100 रुपयाचं घेऊन आलेले ते. लसूण माझं खूप दिवस झाले संपलेला होता. आणि नारळ पाणी घेऊन आले. तर नारळ पाणी आता 80 रुपयाला झालेलं आहे. उत्कर्षच्या वेळेस मी नारळ पाणी जेव्हा प्यायची तेव्हा हे नारळ पाणी साधारण 35 रुपयाला होतं, 35-40. तर इथे उत्कर्ष बाबा नाश्ता करून घेतात. म्हटले मला डब्बा नको, त्यांना डब्बा सांभाळायचा खूप कंटाळा येतो. आणि हे उत्कर्ष बाबांनी जे चिवडे आणले होते ना, तर ते मला सांगत होते, धर तू पण टेस्ट करून बघ, किती खूप छान आहे, कुरकुरीत आहे, कुणाला हवा असेल तर सांग, कारण की खूप छान भेटतो. आणि इथे पाहू शकता केळी जी आणलेली होती ना अगोदरची, तर ती केळी मी घेतली. म्हटलं आता परत दुसरी केळी, पहिली केळी ठेवून दिली आणि जी पहिली केळी उरलेली होती 2-3 केळी, तर ती घेतली आणि त्याचं असं हे केलं, कापून घेतली, त्यात साखर तूप टाकलं आणि त्याच्यावर थोडीशी वेलची पावडर टाकली आणि मी नाश्त्यासाठी ते खाल्लं. उत्कर्षला करून दिलेला पराठा जो मोठा केला होता तो त्यांनी काही 2 नेले नाही, ते त्यातला अर्धा बाकी होता तो मी घेतला आणि मीही नाश्ता करून घेतला. मी 11च्या दरम्यान केला म्हणजे माझा नाश्ता, आणि मी फुल नाश्ता केला. त्याच्यामुळे मग दुपारी खूप उशिरा जेवलं तरी चालतं. आणि उत्कर्ष बाबा दुपारी उत्कर्षला शाळेतून आणायला मी गेली होती आणि उत्कर्षला घेऊन आली मी. पण उत्कर्ष 2 दिवसापासून आधीपासून माझंच काय त्यांचं आमचं दोघांचं डोकं खात होता की पुस्तकं पाहिजे, पुस्तक पाहिजे. मुलांची सगळ्यांची पुस्तकं आलेली आहेत, आपलीच नाही आहे. टीचर रागवतात, पण पुस्तकच कुठे अवेलेबल नव्हते. तर उत्कर्ष बाबांनी कुठे दुसऱ्या बुकशॉपमध्ये पाहिलं, तर तिथे एका ठिकाणी अवेलेबल होते. तर त्यांनी कामावर गेलेले होते, येताना कामावरून ह्या साईडला आपल्या जिकडे शॉप आहे त्या साईडला जाऊन ते पुस्तकं घेऊन आले. आणि मला फोन केला होता याच्या आधी की उत्कर्षला घेऊन आलीस का, उत्कर्ष आला का, काय म्हटला वगैरे असं विचारत होते. म्हटलं तो खूप डोकं खातो आहे माझं घरी आल्यापासून, म्हणजे शाळेतून निघाल्यापासून घरी येईपर्यंत काय तेच एकच चाललेलं होतं. सगळ्या मुलांची पुस्तकं आली आहे, माझ्याकडंच नाही आहे. टीचर मला विचारत होते की तू का पुस्तक नाही आणलं, तुला माहिती होतं ना आता लेक्चर आहे, मग तू पुस्तक का नाही आणलंस. तो म्हटला अवेलेबलच पुस्तकं नाही आहेत, मम्मी पप्पा शोधत आहेत पण पुस्तक भेटतच नाही आहेत. तर असं सांगत होता मला. आणि टीचर रागवतात असं तसं, म्हणजे खूप काही सांगत होता. आणि मी म्हणत होती अरे तू सारखं सारखं माझं डोकं खातो, मला टेन्शन येतं, तू सारखं सारखं नको बोलू, पुस्तक भेटणार, 1-2 दिवस लेट भेटतील पण भेटतील. तरीसुद्धा SSTचं अजून पुस्तक भेटलेलं नाही आहे. तर उत्कर्ष बाबा चेकच करत होते सगळे पुस्तकं आहेत का, तर लिस्ट घेऊन तेच विचारत होते त्याला, हे पुस्तक आहे का, ते पुस्तक आहे का, सगळे पुस्तकं चेक कर. आणि त्याचं असं झालेलं होतं, मी कधी पुस्तकं वाचतो आहे, पुस्तकं उघडून पाहतो आहे, असं चाललेलं होतं त्याचं. इथे सगळी पुस्तकं पाहतो. दरवेळेस आम्ही त्याची पुस्तकं खूप म्हणजे जवळजवळ 15-20 दिवस म्हटलं ना तरी आधी घेऊन येतो. म्हणजे तो ते सुट्टीचा दिवस ते पुस्तकं वाचण्यातच घालवत असतो. आणि त्याला खूप म्हणजे असं उत्सुकता असते, प्रत्येक मुलालाच असावी असं मला वाटतं. पण हा पुस्तकं आली ना की पूर्ण मी सांगते पुस्तक वाचून काढतो. आणि या दिवशी पुस्तकं आणल्याच्यानंतर इथे तुम्ही पुढे पाहालच, तो दुपारी शाळेतून आला 2 वाजता आणि त्याच टाईममध्ये साधारण त्याचे बाबा आले पुस्तकं घेऊन. पण त्यांनीसुद्धा आमच्याबरोबर मजाक केला की पुस्तकं नाही आहेत शॉपमध्ये अवेलेबल, सांगतात 8 दिवस लागतील, 10 दिवस लागतील असं आम्हाला सांगत होते. आणि ते ऐकून उत्कर्षला अजूनच टेन्शन येत होतं आणि तो तर रडायलाच लागत होता. यावेळेस तर तो त्याचे बाबा यायच्या आधी रडतच होता की, कारण की त्यांनी आधी फोन केला होता आणि फोनवर असं सांगितलं, तर तो रडतच होता. आणि तेवढं ते आले 2-2:30च्या दरम्यान आले घरी आणि त्यांनी पुस्तकं बाहेर अशी ठेवली आणि त्या आतमध्ये आले. म्हटले मग काय करायचं आता, तर तो अजून रडायला लागला. पण मग परत ते असे बाहेर गेले आणि पुस्तकाची बॅग घेऊन आले. तेव्हा तो कुठे हसला आणि खुश झाला. तर हे सरप्राईज दिलं होतं त्याच्या बाबांनी, कारण की त्यांनी पैसे तिथे समोर पेमेंट करताना पण मला फोन नाही केला की तुझ्याकडे मी पुस्तकाचे पैसे दिलेत, मला म्हणजे पेमेंट करायचे तू पैसे. त्यांनी त्यांचंच पेमेंट केलं. त्याच्यामुळे मलासुद्धा माहीत नव्हतं की पुस्तकं त्यांनी आणली आहेत किंवा त्यांना भेटली आहेत. ते इथं पुस्तकं चेक करत आहेत.
तर आता हिंदीची इथं पुस्तकं आहेत ना 3 आहेत. एक सेमेस्टर 1, सेमेस्टर 2 आणि ग्रामर. मागच्या वर्षी त्यांना ग्रामर नव्हतं हिंदीला, आता ह्या वर्षी हिंदीचं ग्रामर ॲड झालेलं आहे. आणि मराठीला ह्या वर्षी त्यांना ग्रामर नाही आहे, फक्त पुस्तके पाठ्यपुस्तक आहे. ते इथे उत्कर्ष नाव टाकून देत आहेत ते त्याच्या पुस्तकांवर. आणि मला विचारतात, हे बघ माझं हँडरायटिंग कसं आहे. आपण पण आता कसं खूप वर्षानंतर जेव्हा नाव लिहितो तेव्हा आपल्यालाही थोडंसं आपले दिवस आठवतात. ते इथे पुस्तकं चेक करत आहे. उत्कर्षला प्रत्येक पुस्तक पाहिजे आहे. तर उत्कर्षने ह्या दिवशी जेव्हा 2-2:30 वाजता ती पुस्तकं आली, अक्षरशः जेवला पण नव्हता तो तेव्हा. ती पुस्तकं आल्याच्या नंतर तेव्हापासून तर रात्रीचे 7:30 वाजेपर्यंत त्याच्यामध्ये जेवलासुद्धा नाही तो. त्याला खूप वेळेस सांगितलं मी, अरे जेवून घे, तरीसुद्धा जेवला नाही. रात्रीच्या 7:30 वाजेपर्यंत सगळे पुस्तकं चाळून वाचून म्हणजे प्रत्येकच वाचलं नाही, पण सगळ्या गोष्टी पुस्तकातल्या चाळल्या की कुठे काय आहे, कुठे काय नाही आहे. आणि एव्हाना त्याला मी पुस्तकाचे कवर त्याला दरवर्षी लावून देत असते, पण ह्या वर्षी अक्षरशः त्याने स्वतःच्या पुस्तकाचे कवर स्वतःच लावलेले आहेत. ते माझ्यासाठी जरा आश्चर्यच होतं की उत्कर्ष खरंच किती सुधारलेला आहे, किती इम्प्रूव्हमेंट झालेली आहे त्याच्यात. तो किती मॅच्युअर व्हायला लागला आहे. खूप काही गोष्टी त्याला कळतात. तर पाहू शकता इथे त्याने जवळपास 2:30 ते 7:30, आता हा किती मोठं अंतर होतं, साधारण 3-4 तासाचं अंतर आहे. 3-4 तास तो एकाच ठिकाणी बसून होता. फक्त पुस्तकं चाळायचा, वाचायचा, आणि जेव्हा वाचून व्हायचं ते पुस्तक त्याच्यानंतर त्या पुस्तकाला कवर लावून टाकायचा. त्याने असं केलं. त्याच्या बाबांना रात्री शेवटी 8 वाजता फोन करून सांगितलं, म्हटलं त्याला जरा तुम्ही फोनवर सांगा की तू बस कर आता पुस्तकं, कारण की इथून पुढे 2-4 दिवस सुट्ट्या आहेत, म्हणजे गुड फ्रायडे, सॅटर्डे, संडे. तू त्यावेळेस ती पुस्तकं वाचू शकतोस, त्यावेळेस तू हे कर, पण इतका वेळ तू कंटिन्यू बसून नको राहूस. म्हणजे असं आहे त्याचं वागणं. मग त्याच्या बाबांनी जेव्हा समजवलं आणि म्हणजे रागवलं ते त्याला की इतका वेळ असं पुस्तकांना घेऊन तू नेमकं काय करतो आहेस, कारण की जेवलासुद्धा नाही तो अक्षरशः. त्याच्यामुळे ते रागवले आणि मग तेव्हा कुठे त्याने तो पसारा आवरून ठेवला आणि त्याच्यानंतर मग तो जेवला संध्याकाळी. आणि त्या दिवशी तो दिवसभर असाच बसून होता किंवा असं ह्याच गोष्टी करत होता. त्याच्यामुळे तो रात्री इतका लवकर झोपला ना, कारण की 8च्या नंतर त्याने ते ठेवून दिलं. नंतर मग जेवला वगैरे आणि नंतर खूप लवकर म्हणजे 9 वाजताच तो झोपून गेला. असाच पडला होता तर तो लगेच झोपून गेला. पण चला काही म्हणजे मला तर आनंदच आहे की मुलामध्ये इम्प्रूव्हमेंट होते आणि तो खूप काही गोष्टी शिकतो आहे. आणि मेन म्हणजे स्वतःच्या मनाने शिकतो आहे. कसं प्रत्येक गोष्ट आपण करून द्या आणि मग त्यांनी त्या गोष्टी, किंवा आपण सांगा मग त्यांनी ते करा, त्या गोष्टी उत्कर्षला खूप कमी सांगाव्या लागतात. आणि त्याला वाचनाची खूप आवड आहे, त्याच्यामुळे तो पुस्तकं खूप वाचत असतो. त्याला वेगवेगळी पुस्तकं वाचायला खूप आवडतात. फक्त लिखाणामध्ये थोडासा मागे आहे, कारण लिखाणाला स्पीड नाही. वाचन खूप करतो, पुस्तकं खूप वाचतो, पण मग लिखाणामध्ये पण कसं असतं, वाचनाबरोबर लिखाणही तेवढंच महत्त्वाचं असतं. ही गोष्ट त्याला कळली पाहिजे. अक्षरही खूप छान आहे, सगळ्या गोष्टी छान आहे, फक्त लिखाणाचा कंटाळा येतो. तर ती गोष्ट आता त्याला इम्प्रूव्ह करायला त्याच्या बाबांनी सांगितलेली आहे आणि तो करेल. बोलला आहे आता मी लिखाणावर जास्त भर देईल. तर त्याचं हँडरायटिंगसुद्धा खूप छान आहे आणि आता तो रायटिंगसाठी पण प्रयत्न करतो आहे. तर लवकरच त्याची स्पीड झालेला आहे, वाढवलेला आहे. आता मी कर्सिवच लिहीन. कर्सिवमध्ये मला फास्ट आहे, मला लिखाणात मी मागे नाही आहे. व्हॉईस ओव्हर करते, त्याच्यामुळे तो माझ्या बाजूलाच आहे आणि त्याला ती गोष्ट आवडली नाही. त्याच्यामुळे त्याने सांगितलं मी नॉर्मल रायटिंग करतो, त्याच्यामुळे मी मागे पडतो, पण आता मी माझे कंटिन्यू कर्सिवच ठेवणार आहे. कर्सिवमध्ये त्याला स्पीड आहे आणि पहिल्यापासून तो कर्सिवच करत होता, पण मध्येच त्याने सोडून दिलं कर्सिव आणि म्हणजे नॉर्मल लिहायला लागला. त्याच्यामुळे त्याची स्पीड कमी झाला. पण आता म्हटलं नाही, मी आता माझी कर्सिव कंटिन्यू करणार आहे. त्याच्यामुळे मग खुश आहे. आम्ही तर खुशच आहोत, पण तो सुद्धा खुश आहे.
आणि इथे तो खूप म्हणजे जे काही बोलतो ना तो माझ्याशी, तो पुस्तकांच्याच बद्दल सांगतो आहे. पुस्तकात काय आहे, पुस्तकात काय नाही आहे, कोणता चॅप्टर कुठे आहे, ह्यावेळेस काय एक्स्ट्रा आहे पुस्तकामध्ये, मागच्या वर्षी जे नव्हतं त्यात ह्या वर्षी काय आहे, ह्या गोष्टी मला सांगतो आहे. आता कसं प्रत्येक त्यांची पुस्तकं, मी तर अजून त्याची पुस्तकं ओपन करूनसुद्धा नाही पाहिलेली. जी कवर्स पाहिली तेवढंच पाहिली, बाकी दुसरं काय नाही केलं. मी माझी कामं करत होती आणि तो त्याची कामं करत होता. ह्यावेळेस त्याने मला एकही काम करायला लावलेलं नाही. नावही त्याने टाकले, कवरही त्याने लावले, सगळं काही नोटबुक वर्कबुक सगळं जे काय आहे ते त्यानेच केलं. तर मलाही छान वाटलं. उत्कर्ष म्हणजे हुशार होतो आहे आणि स्वतःची कामं स्वतः करतो, स्वतः समजतं त्याला की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. त्याला खूप बोलायला लागतं, खूप सारे प्रश्न पडत असतात आणि प्रश्न पडणंही चांगलंच असतं, कारण की त्यांना जितके प्रश्न पडतील तितकं ते शिकण्यासाठी स्वतःला हे करत असतात, काय म्हणतात, प्रोत्साहित करत असतात नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी. तर इथे पुस्तक मी पाहिली उत्कर्षची, ते छान कवर लावले होते त्याने आणि मला दाखवत होता, हे बघ मम्मा असं लावलं, हे बघ मम्मा तसं लावलं, असं सगळे पुस्तकं चेक कर म्हटलं. माझ्यासमोर आणून ठेवली. मला म्हटलं, हे बघ चेक कर तू माझी पुस्तकं मी कशी कवर लावली. तर छानच लावलेली होती कवर. आणि लास्ट मोमेंटला त्याचं स्टॅपलर खराब झालं आणि सेलोटेप संपलेला होता, त्याच्यामुळे त्याने स्टॅपलरने कवर लावत होता आणि नेमकं शेवटी काहीतरी थोडी बुकं राहिली, त्याच्या आधी त्याचं स्टॅपलर खराब झालं आणि त्याच्यानंतर मला म्हटला नीट करून दे. मी प्रयत्न केला स्टॅपलर नीट करण्याचा, पण ते काही नीट झालं नाही. मग त्याचे बाबा आल्याच्या नंतर त्याच्या बाबांनी ते स्टॅपलर नीट करून दिलं. तर दरवर्षी त्यांची पुस्तकं चेंज होतात. गेली 3-4 वर्ष पाहते मी, दरवर्षी पुस्तकं चेंज होतात. ते आपण कसं करतो, एखाद्या दुसऱ्याची मुलाची जर असतील ना पुस्तकं मॅच होत असते, म्हणजे तेच कंटिन्यू असतील, तर आपण एखादा जुना सेट घेतो आणि एक नवीन सेट घेतो. नवीन सेट ते स्कूलसाठी वापरतात आणि जुना सेट आपण घरी अभ्यासासाठी ठेवतो, कारण की बुक्स शाळेमध्ये जमा करतात. मग त्याच्यामुळे घरी अभ्यासाला पुस्तक राहत नाही. तर मग घरी ते जुने होतात, किंवा मग काय पर्याय नसेल तर माणूस जुने पण वापरतं, जर नवीन घेताच आलं नाही तर. पण दरच वर्षी पुस्तकं चेंज केल्यामुळे तेवढाच खर्च दरवर्षी करायचा म्हटलं ना खूप अवघड होतं. आणि इथे ना प्रत्येकजण अगोदर जुनी पुस्तकं जी द्यायचे ना, तर 1ही रुपया कोणी घ्यायचं नाही. प्रत्येकजण ह्या वर्षीची पुस्तकं दुसऱ्या मुलाला द्यायची आणि दुसऱ्या वर्ष परत, म्हणजे दरवर्षी असंच व्हायचं की कुणी पण पुस्तकं दिली ना तर ती फ्रीमध्ये असायची, कुणी 1ही रुपया नाही घ्यायचं. ते इथे उत्कर्षने त्याची बॅग खाली केली आणि डब्बा काढला. तर तो म्हटलं, सकाळचा डब्बा मम्मा मी लवकर काढला नाही, तो वास मारतोय, तर मी माझा डब्बा घासून ठेवतो, वास मारेल तो, म्हणून तो त्याचा डब्बा घासायला गेला. आणि मी त्याला रागवत होती की राहू दे मी घासते, तुला व्यवस्थित जमत नाही. तर तो म्हटला नाही नाही मम्मा मीच घासणार माझा डब्बा. तर बॉटलसुद्धा धुतली, बॉटल ठेवली, डब्बा घासला, डब्बा ठेवला आणि त्याला म्हणत होती मी की तू नको धुस, हे मी धुते. तर त्याने ऐकलंच नाही. पण शेवटी मी परत त्याचे डब्बा वगैरे घेऊन स्वतः परत पुन्हा धुतला. आणि त्याच्यानंतर संध्याकाळचं जेवण करायचं होतं. त्याला अंडाही खायचा होता, तर बॉईल करायला ठेवले मी 2 अंडे आणि उत्कर्ष बाबांनी जे फरसाण आणलेलं होतं ना त्याची त्याला कांदा टोमॅटो टाकून भेळ खायची होती, म्हणून मग मी संध्याकाळी ती करायला घेतली आणि दोघांपुरतीच केली. कारण उत्कर्ष बाबांचा काही भरोसा नसतो, ते कधी येतात कधी नाही. त्यांची 24 तास ड्युटी असते. एकदा गेले ना कामावर ते कधी वापस येतील याचा काहीच टाईम नसतो. उलटं मला जेवण करायच्या आधी त्यांना विचारावं लागतं की तुम्ही कधी येणार आहात. त्याआधी 2 तास मी त्यांचं जेवण बनवून ठेवत असते. तर आता इथे अंडे उकडायला ठेवलेले आहेत आणि आपण ब्लॉगचा शेवटही इथेच करणार आहोत. त्यामुळे आपली व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.